परिषद 9 जागेसाठी विधान परिषद 9 जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आज. नाही, महायुतीचं बहुमत आहे. निश्चितपणानं महायुतीनं मनात आणलं आमच्या नेत्यांनी तर विधान परिषदेच्या सगळ्या जागा आम्ही जिंकू शकतो. त्यांच्या प्रचारासाठी आता शरद पवारांचं कुटुंब देखील मैदानात उतरले. रोहित पवार देखील आता प्रचार करतात. याकडे कसं बघतो? बारामतीच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्या आदरणीय सुमित्रा वहिनी ह्या निश्चितपणानं बहुमतानं त्या ठिकाणी निवडून येतील. आमचे सगळे महायुती त्यांच्या पाठीशी आहे. परंतु रोहित पवार हे सुद्धा या प्रचारामध्ये उतरल्याचं पाहायला मिळत आहे. वर्षानुवर्ष पुरोगामीचा एक पांघरून घेऊन ते काम करत होते. तर खऱ्या अर्थानं राज्यातल्या पुरोगाम्यांना हे एक मोठी चपराक आहे. कारण पवार कुटुंब हे कधीच पुरोगामी नव्हतं. कारण पुरोगामीपणाच्या आडुशानं सत्तागामी हाच एक कलमी कार्यक्रम खऱ्या अर्थानं पवारांनी त्यांच्या कुटुंबाने या महाराष्ट्रामध्ये राबवलेला होता. आणि या राज्यामध्ये पुरोगामी हे शाहू फुले आंबेडकर होते. हे फक्त त्यांची नावं घेऊन मताचा जोगवा मागून सत्तेच्या खुर्चीवरती अश्वरूढ होत होते. आणि म्हणून मला राज्यातल्या पुरोगाम्यांना विचारायचं आहे की आता तुमच्यात काय बहिरपण आलं आहे का, आंधळंपण आलं आहे का, कुठं गेला पुरोगामीपणा? आणि म्हणून हे रोहित पवार असेल किंवा ही सगळी मंडळी डबल ढोलकी वाजवणारी मंडळी आहे. निवडणूक कुटुंबाची असली की आपल्याला सत्तेच्या जवळ जाता येत असलं की सगळं गुंडाळून ठेवायचं आणि ऐन वेळेला लोकांच्या समोर येत असताना आपल्या राजकारणासाठी आम्ही पुरोगामी आहोत, आता तुमचा पुरोगामीपणाचा बुरखा टराटरा फाटला गेलेला आहे हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं की आता याने पुरोगामीपणाच्या गप्पा मारायच्या थांबवाव्यात. कोटी वगैरे अशा बऱ्याचशा घोषणा केलेल्या आहेत आणि बँक वाचवण्यासाठी ही सर्व मंडळी परवा एकाच व्यासपीठावर आलती, आम्हाला बँक वाचवायची. आणि सांगली जिल्ह्यातले सहकारातले सगळे टगे हे बँक वाचवायचे आहे म्हणून गळा काढत आहेत. मला एकदा या सगळ्या ठग्यांना सांगायचं आहे, एकदा कर्जाचं आकडं जाहीर करूया की बँक वाचवणाऱ्यांनी कुणी कुणी किती किती कर्ज घेतलेले आहे. अरे साखरेच्या गोडाऊनाला साखर नसती, बाहेरनं कुलूप लावता, सील करता आणि गोडाऊन साखरेनं भरलं आहे म्हणून कोट्यावधी रुपये कर्ज उचलता. साखर कारखान्याने तुमच्या संस्थेला नियमाबाह्य कर्ज उचलता. म्हणजे नेमकी ही बँक वाचवायची आहे कुणासाठी? ह्यांना बँक वाचवायची नाही आहे, या सगळ्यांना बँक खायची आहे. म्हणून यांची धडपड चाललेली आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे की या बँकेवरती प्रशासकच आणला गेला पाहिजे, त्याशिवाय सामान्य माणसाला कर्ज मिळू शकणार नाही. आणि होतकरू तरुण जो वर्ग आहे त्याला उद्योगाला जर कर्ज मिळायचं असेल तर याच्यावर प्रशासक येणंच अत्यंत गरजेचं आहे, तरच बँक वाचू शकते. यांच्या कारखान्यांच्या वसुली लावल्या पाहिजेत, यांच्या बऱ्यापैकी थकबाकी आहे. नाही, एक असं आहे की हे कर्ज भरमसाठ काढतात, थकबाक्या एवढ्यासाठी कारखान्यामध्ये ठेवतात. उद्या जर निलावा काढला तर ते कमी दरानं कारखाना घेता येतो आणि वरच्या पैशाला गोल मारता येतो. म्हणून हे कर्ज थकवत असतात. याच्या पलीकडे यांचा उद्देश काही असत नाही. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन या ठिकाणी केलं गेलेलं आहे आणि निश्चितच माझे सहकारी मित्र आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रयत्नाला ते आलेलं एक मोठं यश आहे. राज्याच्या सरकारचंही मी अभिनंदन करतो आणि पणन मंत्री यांचंही राहुल साहेबांचं अभिनंदन करतो.
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचं विभाजन झाल्यामुळं जत तालुका असेल, कवठेमंकाळ तालुका असेल, या तालुक्यांच्या कृषीच्या विकासाला खऱ्या अर्थाने मोठी चालना मिळेल. आणि काही लोकांची सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मक्तेदारी होती, ती मक्तेदारी खऱ्या अर्थानं संपुष्टात आलेली आहे. सगळे मिळून खाऊ असा कारभार या जिल्ह्यामध्ये जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली गेली अनेक वर्ष चाललेला होता. या कारभाराला कुठंतरी निश्चितपणानं सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून ब्रेक लागलेला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकसुद्धा भ्रष्टाचाराच्या गाळामध्ये रुतलेली आहे. मुठभर लोक सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती कब्जा घेऊन वर्षानुवर्ष बसलेले आहेत. मग साखर कारखाने, दूध संघ, सूतगिरण्या, बोगस कोऑपरेटिव्ह संस्था निर्माण करून कोट्यावधी रुपयाची कर्ज काढायची आणि बुडवायची, अशा पद्धतीनं सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक लुटण्याचं काम वर्षानुवर्ष चाललेलं आहे. त्याची निश्चितच चौकशी अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. परंतु आमदार गोपीचंद पडळकर आणि मी आदरणीय मुख्यमंत्र्यांच्याकडे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक बरखास्त करावी, त्याच्यावरती प्रशासक आणावा, अशा पद्धतीची आम्ही मागणी केलेली आहे. आणि ही मागणी करत असताना परत एक आम्ही मागणी मुख्यमंत्र्यांच्याकडे केलेली आहे की जे संचालक 10 वर्षापेक्षा जास्त काळ झालेला आहे, अशा संचालकांचं संचालकपद रद्द करण्यात यावं. कारण रिझर्व्ह बँकेनं अशा पद्धतीचं एक परिपत्रक काढलेलं आहे की 10 वर्ष झालेल्या कोणत्याही संचालकाला संचालक पदावरती राहता येणार नाही. आणि त्यामुळं बँकेचे चेअरमनच अपात्र ठरत आहेत आणि 8 ते 9 संचालक या ठिकाणी अपात्र ठरत आहेत. या सगळ्यांना अपात्र करावं आणि पुढील निवडणुका होईपर्यंत बँकचा आर्थिक कारभार सुधारेपर्यंत बँकेवरती प्रशासक आणावा, अशा पद्धतीची आम्ही मागणी केलेली आहे. त्याचा विषय घेऊन सरकारवर वेगवेगळ्या शंका उपस्थित करतात आणि दुसरीकडं सुनेता वहिनीच्या प्रचारातही ते आहेत. तर सातत्यानं सरकारला टार्गेट करण्याचं काय कारण आहे? काय आहे की मी पहिल्यापासून म्हणत आलेलो आहे की राष्ट्रवादी हा सत्तेशिवाय जगू शकत नाही. एका बाजूला आज ते प्रचारात आहेत, याचा अर्थ रोहित पवारांना आमच्या सरकारचं जे राज्यामध्ये चाललेलं काम आहे हे खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेसाठी हे सरकार प्रामाणिकपणानं काम करत आहे, अशी भावना त्यांची एका बाजूला झालेली आहे. दुसऱ्या बाजूला उद्या कुणी असं म्हणू नये की पुरोगाम्याचा किंवा पुरोगामीपणाचा ठेका आम्ही सोडलेला होता म्हणून एका दुसऱ्या बाजूनं सरकारवर टीका करत राहायचं. आता मला त्यांचे नेते राष्ट्रवादीचे जयंत पाटील हे बागणीच्या निवडणुकीमध्ये म्हणलेले होतं की सदाभाऊनी चिन्ह कबशी घेतलं आहे आणि त्या कबशीच्या आत कमळ दडलं या. तर जयंत पाटील, तुमचे राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार आता घड्याळ्याच्या आत कमळ आहे ते घेऊन का हिंडायला लागलेले आहेत, याचं उत्तर महान विचारवंत, घोरवंत जयंतरावनी दिलं तर मला वाटतं बरं होईल. महाराष्ट्रातल्या जनतेला कळेल. त्यांचे विचार ऐकण्यासाठी महाराष्ट्रातली जनता आतुर झालेली आहे. आणि मी काय त्यांच्या मुखातून येतं आहे, घड्याळ्यात कमळ दडलेलं आहे, जयंतरावनी सांगावं नाही आमच्या घड्याळ्यात कमळ दडलेलं. म्हणण्याचं दडलं तर तुमचा हिरो प्रचार का करतो याचं बी उत्तर द्यावं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.